नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण एक पौष्टिक करायला सोपा असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत। आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे ढोकळा करत असतो। आज आपण गव्हाच्या दलियापासून ढोकळा बनवणार आहोत। करायला जितका सोपा आहे तितकाच चविष्ट आणि पौष्टिक। पटकन साहित्य बघून घ्या, लगेचच कृती करूया। आज आपण गव्हाच्या दलियाचा ढोकळा बनवतोय। त्यासाठी इथे 1 कप गव्हाचा दलिया घेतलेला आहे। रवा कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा मॉलमध्ये तुम्हाला हा मिळू शकेल। आता तो काय करायचा आहे, पहिल्यांदा हा दलिया आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि दही आणि दलिया असं 20 ते 25 मिनिटं आपल्याला मुरवत ठेवायचे। 1 कप दही घेतलंय, अर्धा कप बारीक रवा, अर्धा कप बेसन पीठ, 1 टेबलस्पून खाण्याचं तेल, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, अर्धा टीस्पून लाल तिखट, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। कडीलिंबाची पानं बरीच आपल्याला हवी तशी घ्यायची, आपल्याला ती तडक्यामध्ये फोडणीत घालायची आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। मीठ चवीनुसार वापरायचं आहे। पाव टीस्पून हिंग पावडर, पाव टीस्पून हळद पूड घेतलेली आहे आणि इनोचा 1 पाऊच घेतलेला आहे। एवढ्या साहित्यामध्ये अतिशय चविष्ट आणि करायला सोपा असा हा दलियाचा ढोकळा आहे। गव्हाचा दलिया आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण हे 1 कप घेतलेलं दही घालूया। दही थोडंसं आंबट चालतं ढोकळ्याला। आणि जर दही तुमचं आंबट नसेल तर थोडंसं 1 चमचा लिंबाचा रस घाला। आता हे मिक्स करून आपल्याला 20 ते 25 मिनिटं झाकून ठेवायचं आहे मुरवायला, नंतर पुढची कृती करायची। आपण आता हे 25 मिनिटं झाकून ठेवूया। आपण गव्हाचा दलिया आणि दही मिक्स करून अर्धा तास मुरवत ठेवलं होतं। आता मिक्सरच्या भांड्यात ते काढून घेऊया। बघू शकता छान फुललाय दलिया। आता त्यामध्ये आपण रवा आणि बेसन पीठ पण घालून घेऊया, पण ते थोडंसं चाळून घेऊया म्हणजे मोकळं मोकळं छान मिक्स होईल। बघू शकता खाली रवा पडलाय बघा, म्हणजे छान मोकळा होतो तो। रवा चाळून घेतलाय, आता बेसन पीठ पण चाळून घेऊया। बघू शकता खाली छान डाळीचं पीठ पण चाळून पडतंय खाली। रवा आणि डाळीचं पीठ आपण याच्यामध्ये घातलेलं आहे चाळून। आता त्यातच आपण हे आल्याचे तुकडे घालूया, मिरच्याही घालूया, मीठ पण घालते, हिंग, हळद। आता हे सगळं मिक्सरमध्ये छान एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचंय। बघा छान वाटलं गेलंय, बघूया चांगलं बारीक झालंय का। झालंय बारीक, पण तरी अजून 1-2 मिनिटं आपण फिरवून घेऊया। 1 पाव वाटी पाणी मी त्यामध्ये घालणार आहे। वाटलेल्या बॅटरची चव बघितली मी घेऊन। दही माझं जास्त आंबट नव्हतं, त्यामुळे मी त्यात थोडासा लिंबाचा रस घालतेय। छोटा चमचा आहे, 1 चमचा घालतेय। थोडंसं आपण पाणी घालूया, 1 पाव वाटी। वाटून घेतलेलं बॅटर मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया। 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे खाण्याचं, ते घालतेय याच्यामध्ये आणि इनोचं पाऊच पूर्ण घालतोय आपण। आणि आता ते छान मिक्स करून घेऊया।
बघू छान बुडबुडे यायला लागलेत बघा इनोमुळे. स्टीमर मधले हे दोन्ही ट्रे काढलेले आहेत. त्याला आता आपण तेल लावून घेऊया आणि नंतर बॅटर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला. तर बघा छान जाळीदार झालंय, फुगून आलंय. आता दोन्ही थाळ्यांमध्ये आपण अर्धा अर्धा बॅटर ओतून घेऊया. दोन्ही ट्रे मध्ये आपण अर्धा अर्धा बॅटर घातलेलं आहे. थोडं टॅप करून घेतलं दोन्ही थाळ्या. आता त्याच्यावरती आपण हे लाल तिखट थोडंसं भुरभुरूया. आपण स्टीमरमध्ये पाणी घालून उकळायला ठेवलं होतं. पाणी गरम झालेलं आहे. आता आपण दोन्ही थाळे आतमध्ये ठेवूया. झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला 12 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. तुमची गॅसची फ्लेम खूप मोठी असेल तर त्यानुसार तुम्ही गॅसची फ्लेम ॲडजस्ट करा. झाकण काढून बघूया. साधारण 12 ते 15 मिनटं आपण ठेवलेलं होतं मीडियम गॅसवर. वा, काय सुंदर फुगलाय बघा. टूथपिक घालून बघूया. बघू शकता काहीही त्याला चिकटून आलेलं नाहीये. सुंदर आपला ढोकळा तयार झालाय. दोन्ही ताटल्या बाहेर काढून घेऊया. 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं होतं. आपल्याला ढोकळ्यावर तडका घालायचा आहे. तेल तापल्यानंतर मोहरी घालतोय. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण जिरं घालूया. जिरं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला कढीलिंबाची पानं घालायची. मी गॅस बंद करतेय. तीळही घालूया. थोडासा हिंग घालते. आपण हळद घालणार नाही आहोत. आता आपला दलियाचा ढोकळा तयार झालाय. वाफही निघून गेलेली आहे. आता कट करून घेऊया पीस. कट करताना तुमच्या लक्षात येईलच किती सॉफ्ट झालाय आपला ढोकळा. दुसऱ्या पण थाळीमधलं प्लेटमधलं ढोकळा आपण कट करून घेऊया. मोहरी, जिरं, हिंग, कढीलिंब आणि तीळ यांचा तडका आपण केलेला आहे तो घालून घेऊया याच्यावर. आपला दलियाचा ढोकळा काय सुंदर तयार झालाय बघा. तुम्हाला मी आता पीस बाजूला काढून दाखवते. बघू शकता जाळी किती छान पडलेली आहे. मस्त झालाय, फुलला एकदम. असा दाबलाही जातोय बघा. आता आपण सर्विंग डिश मध्ये ढोकळे काढून घेऊया. आपण ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी एक मस्त टेस्टी चटणी पण बनवली आहे. त्यामध्ये आपण काय काय घातलंय? भाजलेले शेंगदाणे, थोडंसं डाळं, कढीलिंब, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि साखर, मीठ, थोडासा लिंबाचा रस आणि 1 चमचा दही. आपला गव्हाच्या दलियाचा ढोकळा करून अगदी तयार झालाय. मला नक्की खात्री आहे की तुम्ही आज हा व्हिडिओ बघितलात की लगेच घरी करून बघणारच. दलियाचा असल्यामुळे काय आहे, पचायलाही तो जड नाही आहे आणि पोटभरीचा नाश्ता होणार आहे. करायला किती सोपा आहे पाहिलात ना. जितका सोपा आहे तितकाच तो जास्त टेस्टी पण आहे. त्याबरोबर खाण्यासाठी आपण खूप छान चविष्ट चटणी पण केलेली आहे.
तुम्ही चटणी नसेल केली तर सॉस पण देऊ शकता आणि अगदी नुसता सुद्धा हा ढोकळा खायला टेस्टी लागणार आहे, कारण त्यामध्ये आपण आलं मिरची घातलंच आहे. या ढोकळ्यामध्ये आपण लसणाचा वापर केलेला नाहीये. तुम्हाला जर लसूण घालायचं असेल तर जेव्हा आपण मिक्सरमध्ये सगळं बॅटर वाटायला घातलं होतं त्यावेळेसच एक 3-4 पाकळ्या लसणाच्या वाटताना घालायच्या. तुम्ही आतापर्यंत असा दलियाचा ढोकळा केला होता का किंवा कुठे खाल्ला होता का हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आजचा दलियाचा ढोकळा व्हिडिओ आवडला असला, ही रेसिपी आवडली असली तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि तेव्हाच शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील. पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी हेल्दी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.